असा आहे की शासन निर्णय आहे जानेवारी महिना 2025 मधला। त्याच्या शासन निर्णयामध्ये काय म्हणले साहेब, हा शासनाचा निर्णय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात अनुषंगाने ॲड्राम पर्यावरण व्यवस्थापनाबाबत 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेही रस्त्यावरती मांस विक्री केली नाही पाहिजे। बोकडं कोंबड्या हे जे कापतात ते कापले नाही पाहिजेत। ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, विमानाचा अपघात होऊ शकतो, जसं अहमदाबादमध्ये अपघात झालेला आहे। आता विमान हे काय आमच्या काय घरावर उतरवणार आहेत का? 30 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब इथं नवी मुंबई विमानतळावर येत आहेत, ज्याच्यावरती जगाचं लक्ष आहे। एवढं लक्ष असताना एवढी मोठी कमिटी आहे, 27 लोकांची साहेब ही कमिटी आहे, 20 लोकांची कमिटी आहे। ह्याच्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक सिडको, विभाग आयुक्त कोकण विभाग, पोलीस आयुक्त नवी मुंबई, पशुसंवर्धन, जिल्हाधिकारी रायगड, पर्यावरण कोकण पाटबंधारे सचिव दल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांचे प्रतिनिधी, असं सर्व असताना देखील की हे 20 जण करतात काय आहे, ह्यांना प्रत्येक महिन्याला मीटिंग घ्यायची आहे आणि हा आढावा यांना सादर करायचा आहे कशा पद्धतीने ह्यांनी अपघात होऊ नये याच्यासाठी काय सिक्युरिटी केलेली आहे। अशी सिक्युरिटी काही नसताना हे कसे काय सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना इथं इन्व्हाइट करत आहेत। म्हणजे एका प्रकारे हे लाखो करोडो नागरिकांची आणि देशाचे पंतप्रधान यांची देखील शासकीय अधिकारी हे फसवणूक करत आहेत। अशी फसवणूक यांनी करायला नाही पाहिजे। आणि महत्त्वाचं काय आहे की हे ते 10 किलोमीटरच्या अंतर्गत झालं। 10 किलोमीटरच्या समजा जे बाहेरचं जे असेल, अरे तुम्ही रस्त्यावरती लहान मुलं येतात जातात, शाळा चालू आहेत, नवरात्राचा उत्सव चालतो, हा देश हा हिंदुत्वाचा आहे, हिंदूंचे इथं सण साजरे केले जातात। नवरात्राला 9 दिवस नवरात्र बसते, त्यामध्ये हे रस्त्यावरती कसे काय मांस विक्री करू शकतात, कसे काही कोंबडे बोकडे रस्त्यावर कापू शकतात आणि ह्याला पाठबळ कोणाचं आहे? असे काय आर्थिक किती रुपये देतात हे लोक असे ह्यांना आणि का हे विकले गेलेत? ह्याच्यामध्ये संबंधित जे शासकीय अधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक डोळे झाक करतात। संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून घ्यावी व त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। यासाठी आम्ही पत्रव्यवहार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम साहेब यांच्याशी केलेला आहे, अन्न औषध प्रशासनचे मंत्री श्री नरहरी झिरवळ साहेब यांच्याशी केलेला आहे, कमिशनर पोलीस आयुक्त नवी मुंबई आम्ही यांना दिलेला आहे, स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेला आहे, सिडकोचे व्हिजिलन्सला दिलेलं आहे, व्यवस्थापकांना दिलेलं आहे, पर्यावरणला दिलेलं आहे। तरी देखील काही शासकीय अधिकाऱ्यांचं यांना पाठबळ आहे, काही गावगुंडाचं पाठबळ आहे, ज्याच्यामुळे हजारो लाखो करोडो नागरिकांची फसवणूक होत आहे, शहराचं नाव खराब होत आहे, शहरामध्ये संपूर्ण दुर्गंधी पसरत आहे, रोगराई पसरत आहे, आजार वाढत आहेत। तरी ह्याच्यावरती लवकरात लवकर यांनी कारवाई करावी। मागच्या वर्षी देखील आम्ही याच्यावरती आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्यांनी आम्हाला लेखी हमी दिली होती, मग का होत नाही? ती एवढीच मागणी आहे।